नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला हा करंट अफेअर्स मराठीचा भाग थोडा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे. त्यामध्ये आपण काल अभ्यास केलेल्या महत्वाच्या घडामोडींचा आपण एमसीक्यूच्या स्वरूपामध्ये आज अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण आजच्या ताज्या घडामोडी पण बघणार आहोत आणि आपण एका राज्याबद्दल सविस्तर माहिती पण जाणून घेणार आहोत. तर आजचा भाग तुम्ही नीट काळजीपूर्वक ऐका, बघा आणि मी जे पण प्रश्न सांगतो, न्यूज सांगतो, त्या तुम्ही एका वहीमध्ये लिहून घेत चला. तर चला बघूया आजचा मोटिवेशनल कोट आहे, यशाचा उत्तम मार्ग म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे होय. नक्कीच मित्रांनो, आपण बहुतेक विद्यार्थी असे असतात की एकदा दोनदा आपले कोणती स्पर्धा परीक्षा देतात आणि त्यामध्ये जेव्हा ते यशस्वी होत नाहीत ते तेव्हा त्यांचा मार्ग बदलून टाकतात. पण असं न करता त्यात पुन्हा जर तुम्ही प्रयत्न करत राहिले तर ती गोष्ट शक्यही होऊ शकते. तर पुन्हा नव्या उमेदीने आपण त्याच्यामध्ये कार्य करून त्या गोष्टीला आपण यशस्वी नक्की बनवू शकतो. बघूया आजचा पहिला प्रश्न. वेदांता या कंपनीने सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी तैवानच्या कंपनीशी करार केला आहे. वेदांता या कंपनीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर इथे आपल्याला 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे नवी दिल्ली, दुसरा आहे कोलकाता, तिसरा आहे मुंबई. तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी वेदांता या कंपनीचे मुख्यालय आहे. तर इथे नवी दिल्ली आणि कोलकाता पण आलं आहे. तर आपण बघूया, हे पण न्यूजमध्ये आलेले आहेत. नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्यालय नवी दिल्ली ठिकाणी आहे. कोलकाता आलं इथं, तर कोलकातामध्ये आपल्याला माहिती आहे फर्स्ट टायर पार्क जे आहेत कोलकाता या ठिकाणी आहेत, हेही तुम्ही लक्षात ठेवा. चला तर बघूया पुढचा प्रश्न. आशियातील सर्वात मोठ्या बायो CNG प्रकल्पाचे लोकार्पण कोणत्या शहरात करण्यात आले आहे? इथे 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे इंदोर, दुसरा आहे अहमदाबाद, तिसरा आहे गुरुग्राम. तर याचे योग्य उत्तर आहे इंदोर. इंदोर या ठिकाणी बायो CNG प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलेले आहेत. इथे आपण दुसरे दोन्ही पर्याय बघूया. अहमदाबाद, तर अहमदाबाद हे शहर साबरमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिसरं आलेलं आहे गुरुग्राम, तर गुरुग्राम या ठिकाणी इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी आहे, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मेटारम जटारा उत्सव तेलंगणा या राज्यात साजरा करण्यात आला. तेलंगणा राज्याचे राज्यपाल कोण आहे? इथे 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे विश्वभूषण हरिचंद्रन, दुसरा आनंदीबेन पटेल, तिसरा आहे तामिलिसाई सौंदरराजन. तर याचं योग्य उत्तर आहे तामिलिसाई सौंदरराजन. पहिला आणि दुसरा इथे बघूया. विश्वभूषण हरिचंद्रन हे आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत, तर आनंदीबेन पटेल या उत्तर प्रदेश या राज्याच्या राज्यपाल आहेत, हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघूया पुढचा प्रश्न. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोणत्या शहरात वॉटर टॅक्सीचे अनावरण केले आहे? पहिला पर्याय आहे लखनौ, दुसरा मुंबई, तिसरा खंडवा. तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी सर्वानंद सोनोवाल यांनी वॉटर टॅक्सीचे अनावरण केलेले आहेत. तर इथं लखनौ आलेलं आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, लखनौ हे शहर जे आहे गोमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो, तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे खंडवा पण नाव आलं आहे, तर हे खंडवा जे आहे आपल्या मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. तर तुम्हाला इथे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे कोणते मंत्रालय आहे? तर सध्या सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे आयुष मंत्रालय आहे, हे तुम्ही लक्षात ठेवत चला आणि ह्या गोष्टी तुम्ही नोट्स करून ठेवत चला. ह्या गोष्टी ज्या असतात GK आणि चालू घडामोडीच्या, ह्या एकमेकांना तुम्ही लिंक करत चला, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत चांगल्यारीत्या लक्षात राहतील. तर चला बघूया पुढचा प्रश्न. IPBचे हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे? IPPB म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर याचे पर्याय आहेत नवी दिल्ली, इंदोर आणि अमरावती. तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी IPPBचे हेडक्वार्टर आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पर्यायामध्ये इंदोर आणि अमरावती दिलं आहे. तर इंदोर या ठिकाणी बायो CNG प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आपण कालच न्यूजला बघितलेलं आहे की इंदोर या ठिकाणी बायो CNG प्रकल्पाचे अनावरण करण्यात आलेलं आहे. तर अमरावती ही आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवा.
इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीची 139वी बैठक कुठे पार पडली आहे? तर याचे पर्याय दिलेले आहेत वॉशिंग्टन DC, मॉस्को आणि बीजिंग. तर याचं योग्य उत्तर आहे बीजिंग. बीजिंग या ठिकाणी 139वी बैठक पार पडली आहे. तर असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की 140वी बैठक कुठे पार पडणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. पर्यायांमध्ये वॉशिंग्टन DC आणि मॉस्को आलेला आहे. तर वॉशिंग्टन DC ही अमेरिकेची राजधानी आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मॉस्को आलं आहे, तर मॉस्को ही रशिया या देशाची राजधानी आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. जानेवारी 2022साठी पुरुष ICC प्लेयर ऑफ द मंथ कोणाला घोषित केले आहे? इथे 3 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे कीगन पीटरसन, दुसरा आहे डेव्हिड वॉर्नर, तिसरा आहे ऋषभ पंत. तर याचं योग्य उत्तर आहे कीगन पीटरसन यांना ICC प्लेयर ऑफ द मंथ जानेवारीसाठी हा देण्यात आलेला आहे. तर इथे 2 पर्याय आलेले आहेत, डेव्हिड वॉर्नर आणि ऋषभ पंत. तर डेव्हिड वॉर्नर यांना नोव्हेंबर महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ देण्यात आलेला होता. तर ऋषभ पंत जे आहेत, तुम्हाला असा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की पहिल्यांदा ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला होता? तर इथे आपले भारताचे जे आहेत ऋषभ पंत यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात केव्हा करण्यात आली होती? पहिला पर्याय आहे 28 ऑगस्ट 2014 रोजी, दुसरा 22 जानेवारी 2015, तिसरा आहे 4 मे 2017. तर याचं योग्य उत्तर आहे 28 ऑगस्ट 2014. तर इतर अजून 2 पर्याय दिले आहेत, त्या पण अशा योजनांचीच तारीख इथे दिलेली आहे. तर ती आपण बघूया. 22 जानेवारी 2015 रोजी सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात झालेली होती. तर 4 मे 2017 रोजी प्रधानमंत्री वय वंदना योजनेची सुरुवात झालेली होती. या तारखा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवत चला आणि त्याचं रिव्हिजन करत जरा. या योजनांवरती नक्की एक प्रश्न येतोच. मित्रांनो, आज आपण जेवढे प्रश्न उत्तर बघितलेले आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्यांचं मल्टिपल टाईम रिव्हिजन करत चला. चला तर बघूया आजची पहिली न्यूज. BCCIने महिला IPL 2023मध्ये सुरू करण्याचा विचार केला आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे, येत्या एप्रिल महिन्यामध्ये IPLचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर हे IPL कोण आयोजित करत असतं? तर ते आपल्याला सर्वांना माहीतच आहे. BCCI हे IPL ज्या स्पर्धा असतात त्यांना आयोजित करण्याचं काम करत असते. तर आपण इथे BCCI बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. BCCIची स्थापना झाली होती डिसेंबर 1928मध्ये. याचे सध्याचे अध्यक्ष सौरव गांगुली हे आहेत आणि सचिव जे आहेत जय शहा आहे. आणि असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की BCCIचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहेत, हे तुम्ही नोट करून ठेवा. बघूया पुढची न्यूज. G20 2022साठी इंडोनेशिया या देशाकडे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. तर G20ची जी समिट होत असते तिचं अध्यक्षपद जे आहे इंडोनेशिया या देशाकडे आलेलं आहे. तर आपण इथं इंडोनेशिया देशाबद्दल काही माहिती जाणून घेऊया. इंडोनेशिया या देशाची राजधानी जकार्ता ही आहे. तर आपण 2 दिवसांपूर्वीच न्यूजला बघितलेलं होतं की इंडोनेशियाने आपली राजधानी जकार्ताचे नाव बदलून नुसंतारा असे ठेवलेले आहे. तर ह्या जकार्ताचे नाव बदलून आता नुसंतारा ठेवण्यात आलेलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो हे आहेत, हेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि इंडोनेशिया ह्या देशाचे चलन इंडोनेशिया रुपया आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. भारत हा देश MS-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर अमेरिका या देशाकडून आयात करणार आहे. तर आपला भारत देश जो आहे MS-60R मल्टी रोल हेलिकॉप्टर जे आहेत अमेरिका या देशाकडून आयात करणार आहे आणि ते जूनपर्यंत हे आयात होतील अशी पण त्याची संभावना आहे. तर आपण इथे अमेरिका या देशाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. अमेरिका या देशाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC. राष्ट्राध्यक्ष आहेत जो बायडन. इथले चलन आहे डॉलर. तर अमेरिका या देशासोबत भारताचे काही युद्ध अभ्यास होत असतात, त्यांच्याबद्दलही आपण माहिती घेऊ. भारताचे अमेरिकेसोबत वज्रप्रहार, युद्ध अभ्यास, टायगर ट्रम्प, कोप इंडिया हे युद्ध अभ्यास होत असतात. तसेच अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. देशातील जमिनींची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी
वन नेशन वन रजिस्ट्रेशन पोर्टल सुरू होणार आहे. खूप महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो. याविषयी परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की जमिनींची डिजिटल माहिती साठवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तर त्याचं उत्तर असणार आहे वन नेशन वन रजिस्ट्रेशन. तर यामध्ये एक पिन मिळणार आहे, म्हणजे त्याला उलपिन म्हटलं जातं. युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन. जसं आपलं आधार कार्ड बनतं तसंच जमिनीचंही एक प्रकारचं आधार कार्डच बनेल. त्यामध्ये जमिनीचे रेकॉर्ड डिजिटल करण्यासाठी हे पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. जमिनीची खरेदी किंवा विक्री करायची असेल तेव्हा ह्या पोर्टलवर क्लिक करून आपण त्याविषयी सर्व माहिती ह्या पोर्टलवरून मिळवू शकतो. तर खूप चांगल्या प्रकारची योजना ही सरकारने चालू केलेली आहे. आणि याचे पहिले सुरुवातीला ड्रोनद्वारे जमिनीचे सर्वेक्षण केले जाईल आणि त्यानंतरून ते पोर्टलवरती अपलोड होईल. तर ही माहिती तुम्ही सर्वांनी लिहून ठेवावी. खूप म्हणजे महत्त्वाची अशी न्यूज आहे ही. दिल्ली राज्यातील पोलिसांनी स्मार्ट कार शस्त्र परवाना सुरू केला आहे. तर ही न्यूज एवढी काही महत्त्वाची नाही, पण परीक्षेला असाही प्रश्न येऊ शकतो की स्मार्ट कार शस्त्र परवाना हा कोणी चालू केला आहे. तर तो दिल्ली या राज्याने चालू केलेला आहे. हा परवाना डायरीच्या स्वरूपात असायचा, तर त्याला बदलून आता स्मार्ट कार्ड बनवण्यात आलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. जागतिक शाश्वत परिषद 2022 भारत या देशात आयोजित केले जाणार आहे. तर जागतिक शाश्वत परिषद म्हणजेच वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट हे आपल्या भारत देशामध्ये आयोजित केले जाणार आहे. तर हे कुठं होणार आहे, तर दिल्ली या ठिकाणी ही परिषद होणार आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर याला आयोजित कोण करणार आहे, तर टेरी हे आयोजित करणार आहे. टेरी म्हणजेच द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट असं त्याचा फुल फॉर्म होतो. या गोष्टी तुम्ही सर्व लिहून घेत चला आणि त्याचं वारंवार रिव्हिजन करत चला. मित्रांनो, आज आपण आसाम या राज्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा आणि आसाम राज्याचे राज्यपाल जे आहेत जगदीश मुखी हे आहेत. हे तुम्ही लिहून ठेवा. आसाम राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 35 एवढी आहे आणि राज्यसभेचे 7 सीट तर लोकसभेचे 14 सीट या आसाम राज्यामध्ये आहेत. तर आसाम राज्यामध्ये हायकोर्ट हे गुवाहाटी हायकोर्ट आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आसाम या राज्यातील काही महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने बघूया. आसाम या राज्यामध्ये दिब्रू सायखोवा, काझीरंगा, मानस, नामेरी, रायमोना, देहिंगपट्टकई ही राष्ट्रीय उद्याने बघायला मिळतात. तर या राष्ट्रीय उद्यानांना तुम्ही एका फ्लोमध्ये म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जसं दिब्रू सायखोवा, काझीरंगा, मानस, नामेरी, रायमोना, देहिंगपट्टकई एका फ्लोमध्ये जर लक्षात ठेवलं तर या गोष्टी तुम्हाला खूप सोप्या जातील आणि लक्षातही राहतील. अजून एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, ती म्हणजे जो बिहू फेस्टिवल आहे हा आसाम या राज्यातच साजरा केला जातो. तुम्ही बिहू डान्स ऐकलेलाच असेल. तर बिहू डान्स हा आसाम या राज्यातील आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर आपण प्रत्येक भागामध्ये एका राज्याबद्दल माहिती घेत असतो. हे घेण्याचं कारण म्हणजे हा एक स्टॅटिक जीकेचा पोर्शन आहे. म्हणजे तुम्हाला या राज्याबद्दल कोणताही जर प्रश्न विचारला गेला तर त्याचे उत्तर तुम्ही सहजरित्या देऊ शकता. आणि हे एक राज्य आपण प्रत्येक भागात घेतल्यामुळे आपलं रिव्हिजन पण होत असतं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला योग्य प्रकारे लक्षात पण राहतात. मित्रांनो, आजचा करंट अफेअर मराठीचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहा. आणि मी जे पण प्रश्न सांगतो, उत्तरे सांगतो, न्यूज असतात किंवा आपण ज्या राज्याबद्दल माहिती घेत असतो ती माहिती तुम्ही तुमच्या वहीमध्ये नक्की लिहून ठेवत चला आणि त्याचे मल्टिपल टाइम रिव्हिजन करत चला, जेणेकरून तुम्हाला ज्या पण स्पर्धा परीक्षा येतील त्यांना ही माहिती एकदम उपयुक्त ठरणार आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. जय हिंद.